2,500चं नुसतं साबण ठेवायचं आणि दुबळका कांदा 19 रुपये. तर नमस्कार मित्रांनो, तर जय शिवराय. आता पुण्यामधल्या ब्लॉग 2मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण चाललो होतो मॉलमध्ये, कारण जरा खरेदी करायची होती. तर मित्रांनो, पावसाळ्यात जाता जाता आपल्याला एक उद्यान लागलो. उद्यानाचं नाव पण आणि तिथं गर्दी पण भरपूर होती, त्यामुळे आपण काय आत गेलो नाही, बाहेरूनच. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो होतो पहिल्यांदाच मॉलमध्ये. तर मॉलमध्ये मामीसोबत चाललो होतो, जरा खरेदी ते करायचं होतं व जरा पेटपूजा पण करायची होती. त्यानंतर मित्रांनो, इथं एक असा विषय होता, जसं जसं गाणं वाजन तसं तसं ते पाणी उंच उडायचं. त्यानंतर गेलो मॉलमध्ये, तर सुरक्षा चेकिंग बिकिंग झाली. मित्रांनो, हा ब्लॉग तर खूप मोठा होणार आहे, कारण 2 ब्लॉग बनवणार आहे याच्यातसुद्धा आपण. तर चला जाऊ आत. तर इथं असं लिहिलं की कोणत्या कोणत्या फ्लोअरवर काय काय कोणते कोणते शॉप्स आहे त्याची पण माहिती दिली ती. त्यानंतर आम्ही गेलो दुसऱ्या मजल्यावर, तिथं शॉप होतं, त्या शॉपवर गेलो, तिथं जरा साहित्य वगैरे बघितली व काही फायनल करून घेतले पण. त्यानंतर मित्रांनो, पाहू शकता व्ह्यू कसा आहे. तर आपण गेलो नवीन घरासाठी साहित्य बघायला. तर मित्रांनो, एवढं भारी भारी साहित्य होते तिथं. तुम्हाला एक किस्सा सांगतो. तिथं आला नुसतं एक साबण ठेवायचं भांडं, ते 2,500 रुपयाला होतं. त्यापेक्षा 200 घालवा 300 घालवा, त्यापेक्षा भारी भेटन. पण काय सांगू, जाऊ द्या आता, हाय ते बरं आहे म्हणून म्हणते मी माझंच कर. तर पहिल्या पार्टसाठी एवढंच होतं मित्रांनो. व तुम्हाला आपल्याला पुढच्या ब्लॉगमध्ये एक विषय पण विचारायचा आहे, तो पण नक्कीच पाहू. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व पार्ट 2ला भरभरून प्रेम करा.